रोहित पवारांची केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी, व्हीएसआर कंपनीला काही बड्या लोकांचा पाठिंबा, रोहित पवारांचं वक्तव्य. राहुल गांधींनी प्रकरणात लक्ष घालून हा विषय मांडावा, रोहित पवारांची मागणी. व्हीएसआर कंपनीबाबत अनेक लोकांच्या तक्रारी, विमानात अनावश्यक अतिरिक्त इंधन होतं, रोहित पवार यांचं वक्तव्य. सीआयडीचा अद्याप एकही अहवाल आला नाही, डीजीसीए आणि चौकशी समिती काय करत आहे, श्वेता सिंग तपासाला मॅन्युप्युलेट करत आहे, रोहित पवार यांचा आरोप. पंतप्रधान गृहमंत्री अजित पवारांना न्याय देऊ शकतात, पंतप्रधान गृहमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार, रोहित पवार यांचं वक्तव्य. रिपोर्टला विलंब अर्थात रिपोर्टसोबत छेडछाड, ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल सुरू, रोहित पवार यांचा आरोप. मुलुंड टोलनाक्यावर राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, भाजपचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते, अशा प्रकारे काळे झेंडे दाखवणं चुकीचं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांचं वक्तव्य. आरएसएसच्या मानहानी प्रकरणी खटल्यावर सुनावणी संपली, राहुल गांधींच्या वकिलाने जामीनपत्र दाखल केलं, राहुल गांधी सुनावणीसाठी उपस्थित राहिले होते. व्हीएसआर कंपनीच्या मालकासह सर्व स्टाफची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याची मागणी, महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख किरण साठे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. गडचिरोलीत महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत 44 तक्रारींवर कार्यवाही, अधिकाऱ्यांचे 4 स्वतंत्र पॅनल तयार करून या प्रकरणांमध्ये जागेवरच काढला तोडगा. कल्याणमध्ये ठाकरेंचा बेपत्ता, नगरसेवक शिंदेंच्या दौऱ्यात मधुकर म्हात्रे, खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाहणी दौऱ्यात ठाकरेंचा नगरसेवक शिंदेंच्या गळाला. केडीएमसीत स्वीकृत पदांसाठी चढाओढ, इच्छुकांच्या मोठ्या रांगा, वरिष्ठांची मनधरणी सुरू, नाराजी टाळण्यासाठी मनधरणीचं राजकारणही रंगलं. मुंबईतील माझगाव न्यायालयामध्ये शायना एनसी मानहानी प्रकरणाची सुनावणी संपली, पुढील सुनावणी 16 मार्चला होणार, अरविंद सावंत यांनी केलं होतं आक्षेपार्ह वक्तव्य. मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण, राऊतांनी माफी मागितल्याने खटला मागे, राऊतांना दिलासा, भुसे यांच्याकडून खटला मागे. नागपुरात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून परीक्षा केंद्रावर पाहणी, 10वी-12वीची परीक्षा सुरू असताना नागपुरातील संताजी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर पाहणी. निधी तात्काळ आदिवासी मजुरांच्या खात्यात जमा करा, नाहीतर 28 तारखेला नागपूरच्या आयुक्तांचे कार्यालय फोडू, बच्चू कडू यांचा इशारा. विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांचा अनोखा उपक्रम, विक्रांत पाटील अधिवेशनापूर्वी साधणार पनवेलकरांसोबत संवाद, अधिवेशनात पनवेलकरांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी संवाद. हिंगोलीत सेनगाव पंचायत समितीमध्ये अधिकारी पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर, ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट. भाजपाचे मंत्री आशिष शेलार यांच्याकडून कोल्हापुरात कव्वाली महोत्सवाचं आयोजन, महाराष्ट्रात महायुतीच्या कव्वाली महोत्सवामुळे राजकारण तापण्याची शक्यता. मुंबईत माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्याचं उद्घाटन, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपचं ठरलं, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार, पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची गरज लागेल तेव्हा पाहू, मंत्री गोगावलेंचा मित्रपक्षांना इशारा. सोलापुरात भीमा नदी पात्रात उजनी धरणाचं पाणी सोडण्यावरून श्रेयवाद, भाजप काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई. अंबादास दानवे यांची Y+ सुरक्षा काढली, या संदर्भातील आदेश शुक्रवारी जारी, अचानक सुरक्षा काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभेची संधी मिळण्याची शक्यता, भाजपच्या राज्यसभा उमेदवारीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष यादीमध्ये डॉक्टर भागवत कराड यांचे नाव समाविष्ट, सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात 69 वर्षांनंतर 291 कर्मचाऱ्यांची भरती, नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 30 दिवसात हजर होता येणार. छत्रपती संभाजीनगर पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी एमआयएमच्या अब्दुल समीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब, एमआयएमच्या 32 नगरसेवकांनी दिलं विरोधी पक्षनेतेपदासाठी महापौर यांना पत्र. मंत्रालयातील लाच प्रकरणी एसीबीने झिरवळ यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज घेतलं ताब्यात, लिपिकाला लाच स्वीकारताना पकडल्यानंतर हालचालींना वेग, ठोस पुरावे मिळवण्यासाठी एसीबीकडून धडपड.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारी रोजी सादर होणार. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार. होळीनिमित्त आदिवासी बांधवांना दिलासा. सरकारकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना तातडीनं मजुरी दिली जाणार. मजुरी देण्यासाठी 67 कोटींचा निधी मंजूर. मंत्री भरत गोगावले यांची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडणार. विधान परिषदेतही आता विरोधी पक्षनेते पद रिक्त राहणार. खात्रीलायक सूत्रांची माहिती. कोकणवासियांसह पर्यटकांसाठी मोठी खुशखबर. M2M फेरीच्या तिकीट नोंदणीस 1 मार्चपासून सुरुवात. मंत्री नितेश राणेंनी वेळापत्रकाची घोषणा करत काढलं पहिलं तिकीट. पुणे विमानतळावर सामाजिक मानवी रचना असलेल्या रोबोटची चाचणी. रोबोट योग्य पद्धतीनं काम करतो पाहण्यासाठी प्रात्यक्षिक. भारतात पहिला ह्युमनॉइड रोबोट. जनतेच्या पैशावर अमरावती. मनपा अधिकाऱ्यांची मौज. अमरावतीत आरोग्य अधिकाऱ्याकडून शासकीय वाहनाचा गैरवापर. मनपाची गाडी घरगुती कामांसाठी वापरल्याचा व्हिडिओ. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, याकडे लक्ष. गडचिरोलीमध्ये 1130 युवक युवतींना प्रशिक्षण. 4 चाकी वाहन चालन प्रशिक्षण. अतिदुर्गम भागातील या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन निरोप. पालघर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण. चिंचणी खाडी क्षेत्रालगत झाडांच्या कत्तलीवर ग्रामस्थांच्या तक्रारीवर वन विभागाची चालढकल. स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर. साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधनमध्ये मुरुम माफियांचा उच्छाद. माफियांनी उत्खनन करून शेतीकडे जाणारा कालवा बुजवल्याने शेतीचा पाणी प्रश्न निर्माण. गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा. नाशिकच्या चाळीस सिग्नलवर आता सीसीटीव्ही कॅमेरे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर थेट चलनाद्वारे दंड बसणार. नांदेडमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे निकृष्ट. चौकशीच्या मागणीसाठी 17 दिवसांपासून उपोषण सुरू. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आजची सुनावणी संपली. पुढील सुनावणी 6 मार्चला. मुंबईतील मराठी शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. मुंबईतील मराठी माध्यमांच्या तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर. राज्य सरकारच्या संच मान्यता निर्णयामुळे परिस्थिती उद्भवल्याचा आरोप. न्यायालयाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या हातगाडी चालकांवर पालिकेची कारवाई. जळगाव पालिकेची अतिक्रमणावर कारवाई. खाद्यपदार्थांच्या गाड्या जप्त. नागपुरात 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटले. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर फुटला. पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर गुन्हा दाखल. वर्ध्याच्या नागझरीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आमदार राजेश बकाणी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन. स्पर्धेमध्ये आमदारांची दमदार फलंदाजी. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या पादुकांचे हेलिकॉप्टरने लातूरात होणार आगमन. श्री सिद्धेश्वर मंदिरात होणार पूजन. पूजनावेळी हेलिकॉप्टरने होणार पुष्पवृष्टी. डॉक्टर वळसंगकर प्रकरणी 7 जणांचे कॉल डिटेल्स कोर्टात सादर. पी राऊत, आर राऊत वगळता अन्य 5 जणांची माहिती सादर. पुढील सुनावणी 9 मार्च रोजी. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र वाटपाचा आढावा. जिल्हाधिकारी संदीप शिंदेंनी घेतला बैठकीत आढावा. वर्ध्यातील सरकारी शाळांमध्ये रोबोटिक आणि स्टीम लॅब सुरू करण्यात येणार. नगर परिषदेच्या वसंत प्राथमिक शाळेमध्ये रोबोटिक आणि स्टीम लॅबचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. बीडच्या आष्टीतील प्रथम सुधीर घोडके यांची MPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश. कृषी उपसंचालक वर्ग 1 पदी निवड. भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या वतीनं प्रथम यांचा भव्य नागरी सत्कार. राजश्री शाहू महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक संग्रहालयाचं कोल्हापुरात आज लोकार्पण. लक्ष्मी विलास पॅलेस वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार. कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना वार्षिक मूल्यदर तक्त्यासंदर्भात 7 दिवसात लेखी निवेदन. सूचना पाठवण्याच्या सूचना. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना. बुलढाण्यात रात्री शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद. लोणार तालुक्यातील चिखला गावात तणावपूर्ण शांतता. चिखला गावात पोलीस बंदोबस्त तैनात. 2 गटात वादानंतर तुफान हाणामारी. छत्रपती संभाजीनगरात नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी 45 दिवस लागणार. शहराच्या 2740 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल दुरुस्ती पूर्ण. आयुक्तांचे हायकोर्टात स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीनगरात भाजपाचे विजयी नगरसेवक अशोक दामले यांना नोटीस बजावण्याचे आदेश. नगरसेवकाच्या निवडीला न्यायालयात आव्हान.
भंडाऱ्यात शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात स्वयंपाकासाठी घरगुती गॅसचा वापर, अन्न पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई, 6 सिलेंडर जप्त. नांदेडच्या नायगावात द्वारकाधीश मंदिराच्या कलशारोहणानिमित्त भव्य कलश शोभायात्रा, पालखी मिरवणुकीचंही आयोजन. भव्य शोभायात्रेमध्ये महिला मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग. बेस्टची आर्थिक तूट, 3,000 कोटी. मनपाच्या आगामी अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदीची मागणी. अपुऱ्या बस आणि तिकीट दरवाढीचा प्रवासी संख्येवर परिणाम. गेल्या वर्षी विमान रद्द झाल्याने 10 लाख प्रवाशांना फटका. कर फेऱ्यांच्या विलंबामुळे 8 लाख प्रवाशांची गैरसोय. पुण्यात 10वीच्या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी 11 कॉपी बहाद्दरांवर कारवाई. राज्यभरामध्ये प्रशासनाचं कॉपीमुक्त परीक्षेचं अभियान. सुरक्षेतील गंभीर चूक लपवण्याचा प्रयत्न. कुलाबा स्थित नौदल तळाच्या परिसरामध्ये बहुमजली इमारतीवरून मुंबई उच्च न्यायालयाने नौदलाला फटकारलं. नागपूर महावितरण परिमंडळात वीज बिल थकबाकी कोटींवर. 94 कोटी 60 लाख रुपयांपर्यंत थकबाकी पोहोचली. महावितरण आता ॲक्शन मोडमध्ये. वसुली मोहीम सुरू. कौटुंबिक वादानंतर सासरच्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवण्याची प्रवृत्ती वाढली. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचं निरीक्षण. मुंबईकरांची मोनोरेलची प्रतीक्षा लवकरच संपणार. मोनोरेल लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल. MMRDची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती. भंडाऱ्यात जिल्हास्तरीय युवा संसद उत्साहात संपन्न. संसदेतला युवकांचा भरघोस प्रतिसाद. युवा संसदेत वेगळ्या विदर्भाचा ठराव सर्वानुमते मंजूर. बीडच्या बोरफडी गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानाला प्रारंभ. अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू कार्यक्रमाला उपस्थित. नागपुरात 25,000हून अधिक ग्राहकांना वाढीव पाणी बिल आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त. 400 ते 500 रुपये येणारं बिल अचानक 5,590 ते 9,234 रुपयांपर्यंत वाढल्याने नागरिकांमध्ये संभ्रम. मुलुंड मेट्रो अपघात प्रकरणी 3 आरोपींची मुंबई सत्र न्यायालयात धाव. अटकपूर्व जामिनासाठी आरोपींची याचिका दाखल. विंझो ऑनलाईन गेमिंगची 590 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त. फेमाचं उल्लंघन केल्याचा ठपका. बोरिवलीतील महावीर नगर येथील अनधिकृत बांधकामं आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई. कारवाईमध्ये 5 JCB, 10 डंपर तसेच 500 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित. मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट न्यू नागपूरसाठी MMRDAला जमीन देण्यास शेतकऱ्यांची संमती. गोधनी लाडगाव या 2 गावांच्या क्षेत्रामध्ये हा प्रकल्प उभारला जाणार. जिल्हाधिकारी यांच्याकडून जमीन अधिग्रहणासाठी दर निश्चित केले जाणार. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, तर मध्य आणि हार्बर मार्गिकेवर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. सतत संशय घेणाऱ्या सासूचा काटा काढण्याचा सुनेचा प्रयत्न फसला. पंढरपुरातील उंबरगावमधील घटना. सासूला मारण्यासाठी ठेवलेलं विषारी पाणी पिऊन पतीचाच मृत्यू. पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये चोरट्यांचा डल्ला. 12 महिलांची मंगळसूत्रे आणि 3 तरुणांच्या साखळ्या लंपास. गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. वर्ध्यात घरफोडीचा गुन्हा उघड. आरोपीला अटक. कारवाईत 6,57,000चा मुद्देमाल जप्त. सोने चांदीचे दागिने आणि मोबाईल जप्त. वाशीमध्ये वीज चोरी करणाऱ्यावर महावितरणची कारवाई. दोषींवर दंडात्मक कारवाई. तर यापुढे मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. नाशिकमध्ये जंगलात आढळलेल्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृत मुलगी बुलढाण्यातील असून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचं उघड. 2 संशयित आरोपी ताब्यात. एकाचा शोध सुरू. शिर्डीत किरकोळ वादानंतर शस्त्रांचा वापर करत हल्ला. 2 जणांनी एकमेकांवर केला प्राणघातक हल्ला. दोन्ही जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल. जळगावातील 40गाव न्यायालय परिसरामध्ये वकिलावर जीवघेणा हल्ला. 7 ते 8 अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वार. जखमी वकिलावर रुग्णालयात उपचार सुरू. बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्रीचे रॅकेट उघड. गरजू महिलांचा वापर. गुन्हा दाखल. 3 महिलांना अटक. जालन्यात वेश्या व्यवसायावर छापा. कारवाई. 7 आरोपी जेरबंद. 13 पीडित महिलांची सुटका. सोलापुरातील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचं महिला रुग्णांशी अश्लील वर्तन. डॉक्टरची सेवा समाप्त करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश.
कोल्हापुरात चुलत नातवाने केली आजीची हत्या, दागिन्यांसाठी चहातून विष पाजत हत्या, आरोपीला अटक, हत्येची कबुली. जालन्यात आंतरराज्य घरफोडी करणारा कुख्यात गुंड पोलिसांच्या जाळ्यात, आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल, आरोपी कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन. छत्रपती संभाजीनगरात अजिंठा वेरूळ लेणी या परिसरामध्ये परदेश पर्यटकांना खरेदीसाठी न थांबवल्याने मारहाण, स्थानिक दुकानदारांनी टुरिस्ट गाईडला केली मारहाण. मंत्री नितीन गडकरी आणि आरोग्यमंत्र्यांच्या पीएशी संबंध असल्याची बतावणी करत फसवणूक, एका दाम्पत्याकडून नातेवाईकाला 7 लाख रुपयांचा गंडा. कराडमध्ये 20,000ची विदेशी दारू जप्त, पुणे बंगळुरू महामार्गावर तासवडे टोलनाक्यावर कारवाई, एक आरोपी ताब्यात, विदेशी दारूसह दुचाकी आणि इतर मुद्देमाल जप्त. नालासोपारात व्यापाऱ्याची फसवणूक, 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल, परकीय मालकीच्या जमिनीचे बनावट कागदपत्र दाखवून जमीन विक्री करत फसवणूक. नागपुरात सायबर गुन्हेगारांचा डॉक्टरला 68,000चा दंड, अतिरिक्त वाहतूक दंड टाळण्याचा आमिष देत फसवणूक, गुन्हेगारांवर गुन्हा दाखल. पंढरपुरात सराफ व्यापाराला धडक देऊन बॅग घेऊन चोरटे पसार, जखमी सराफ व्यापारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. धुळ्यात शिंदखेडा येथे अवैध विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश, सुमारे 2,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 2 आरोपींना अटक. एटीएममध्ये नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक, आरोपीवर 2 गुन्हे उघड, आरोपीकडून विविध बँकेचे 71 डेबिट कार्ड जप्त. भंडाऱ्यातील पालोरा परिसरामध्ये कोल्ह्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू, वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान लोंबकळत असलेल्या विद्युत तारेचा स्पर्श, टँकर चालकाचा जागीच मृत्यू, वाशिम महावितरणच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह. मुंबई आग्रा महामार्गावर कारचा भीषण अपघात, बांधकामातील सळ्यांमध्ये कार घुसली, 2 जखमी, सूचनाफलक नसल्यामुळे अपघात. पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, भरधाव कंटेनरची रस्त्यावरील वाहनांना धडक, 7 ते 8 चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान, अनेक वाहनांचा चक्काचूर. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळला दुर्मिळ काळा बिबट्या, रहाटी सफारी गेट, हिंगणी बफर रेंजमध्ये पेट्रोलिंग करताना दर्शन, परिसरात खबरदारीचे उपाय वाढवले. सिल्लोडमध्ये धानोरा फाटा इथे वऱ्हाडाचा ट्रक उलटून अपघात, अपघातात एका महिलेचा मृत्यू, 9 जण जखमी, चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने खांबाला धडक. भंडाऱ्यातील नाहोरीत मानवी वस्तीत धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, बिबट्याकडून पाळीव प्राण्यांची शिकार, बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश. इचलकरंजी सुताच्या दोराच्या गोदामाला भीषण आग, सांगली नाका परिसरातील आगीच्या घटनेने परिसरामध्ये धुराचे लोट, आगीमध्ये 2 ते 3 कोटी रुपयांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरात डिझेल टँकर आगीत जळून खाक, वायरिंगमध्ये स्पार्किंग झाल्याने टँकरला आग, घटनेमध्ये सुमारे 33 लाख रुपयांचं नुकसान. पुण्यात भंगारच्या दुकानात आग, बोपोडी छाजेड पेट्रोल पंपाजवळील भंगाराच्या दुकानात आग, आगीचं कारण अस्पष्ट. मुंबईत एसटी बस अपघातात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, परळ सिग्नलवर दुचाकीला शिवशाही बसची धडक, घडल्याने अपघात. नागपुरात देवलापारमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये पत्नीचा मृत्यू, पती जखमी, जंगलालगतच्या शेतात काम करत असताना पती पत्नीवर वाघाचा अचानक हल्ला. प्रवाशांचा रेल्वेची पटरी ओलांडताना जीवघेणा प्रवास, टिटवाळा रेल्वे स्थानकावरील प्रकार, शॉर्टकटच्या नादामध्ये जीव मुठीत धरून प्रवास. पुण्यात हडपसर येथील मजूर कामगारांच्या पत्रा बांबू शेडच्या घराला आग, मजुरांची 19 घरं जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकीला आग, वाहनानं अचानक पेट घेतल्याने खळबळ, आगीत दुचाकी जळून खाक. मुंबई विशेष न्यायालयाचा राजकुंद्राला दिलासा, कथित बिटकॉईन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये व्यावसायिक राजकुंद्राचा जामीन मंजूर. बाबरी नावाशी साधर्म्य असलेल्या याचिकेवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर याचिकाकर्त्यांकडून याचिका मागे. ट्रम्प टॅरिफशाही बेकायदा, आयात शुल्काचा अधिकार नाही, अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. यवतमाळमध्ये कापूस खरेदी केंद्र होणार 27 फेब्रुवारीला बंद,
CCI कडून माहिती जाहीर. अद्याप शेतकऱ्यांकडे निमा कापूस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर. भाजप आमदार देवेंद्र कोठे समर्थकांना संधी. स्वीकृत सदस्यपदासाठी एकूण 62 अर्ज, 10 जणांची निवड. गायीसाठी डोहाळे जेवणाचा अनोखा सोहळा. सोलापूरच्या हराळवाडी गावामध्ये एक आगळावेगळा सोहळा पार. गायीसाठी डोहाळे जेवणाचा अनोखा सोहळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.